ते बाहेरच पाहिजे होती सभा. म्हणजे तसंही आपल्याला मोदीनं देवाभाऊ शेकूनच राहिला. थंडीनं थोडीशी शेकवली असती का झालं असतं नाही का. लश्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है. लश्कर भी तुम्हारा है, सरदार भी तुम्हारा है. तुम झूठ को सच लिख दो, अखबार भी तुम्हारा है. या देशात तुम्ही पाहून राहिलं, मी पाहून राहिलो, म्हणजे का चालू आहे हे समजूनच नाही आहे. म्हणजे देशाची लोकशाही जिवंत आहे का? हा देश या देशाच्या संविधानात चालत आहे का? मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन असं 2 टप्प्यात झालं. म्हणजे एखादा जर गरीब कॅन्डिडेट अपक्ष म्हणून उभा राहिला तर तो उभ्यानं मराचा एलडीपी. अरे कुठून आणणार आहे हो प्रचाराने पैसे? तुम्ही इलेक्शनच्या 2 दिवस अगोदर, निवडणुकीच्या अगोदर रद्द करता. त्याला नाव देता का ओबीसीचं आरक्षण तुम्ही जागोजागी व्यवस्थित दिले नाही. म्हणजे साधे कोण आहे सत्तेत बसणारे चोर? ठीक आहे का असा निर्णय द्यायचा? आणि तुम्हाला सांगतो, मला कधी कधी या देशाच्या कोर्टावर सुद्धा डाऊट येते. आता डाऊट काऊन नाही या, तुम्हाला त्याचं उदाहरण सांगतो. शेतकऱ्याच्या आंदोलनाने बच्ची भाऊ आम्ही सगळे बसलो, रस्त्यावर होतो आम्ही. रस्त्यावर 2 दिवस रस्त्यावर होतो. अजून बी राहायची तयारी होती. आम्हाला 4 वाजता मंत्री वेळ देते. एलडीओ येऊन सांगते का 4 वाजता मंत्री मीटिंगला येणार आहे, तुमच्यासोबत चर्चा करायला या जागी. साले मंत्री आलेच नाही. 4 वाजले, 5 वाजले आणि 5:30 वाजता सगळी मीडिया आमच्यावर तुटून पडली का कोर्टानं आदेश दिला आणि तुमच्यावर सुमोटो ऍक्शन घेतली का तुम्ही आंदोलन उचला. म्हटलं अजून आमच्यापर्यंत आदेश आला नाही. ठीक आहे, आता मला काय म्हणायचं आहे, आणि कोर्टानं ज्या न्यायाधीशानं तो निर्णय दिला त्याचं नाव आहे सूर्यकांत व्यास. आडनाव तुम्ही समजून घ्या. तसंही आडनावात अनेक लोकांसोबत भेदभाव आहे. त्याची आडनाव किती चांगली आहे, कुलकर्णी, द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी. तुमचं गांडुळे, डुकरे, डोळे असून आंधळे. इथून भेदभाव आहे तुमच्यासोबत. मी का म्हणून राहिलो समजून राहिलं का तुम्हाला? भेदभाव आताच नाही आहे, भेदभाव तवापासूनचा आहे. तुम्हाला आडनाव कोणते द्यायचे हे बी ठरवून दिलेले आहे. आणि सुमोटो ऍक्शन घेतली. आम्हाला 5:28 पोलिसांना आदेश आणून दिला. 2 मिनिटात आंदोलन उचला. साले म्हणलं 2 मिनिटात? एवढं 1 लाख लोकांचं आंदोलन 2 मिनिटात उचला? मला हेच म्हणायचं आहे का या देशाच्या पंतप्रधान दाढीवाला नरेंद्र मोदी याच्या नाकर्तेपणामुळे आणि याचा सोबती अदानी याने फायदा पोचून द्यायचा आहे. म्हणून या देशातल्या ठीक आहे इंडिगो एअरलाईनची विमान सेवा विस्कळीत पडली. कितीतरी लोकांना नाक त्रास झाला. तेव्हा साला कोर्ट झोपून होता का? तेव्हा साली सुमोटो ऍक्शन नाही घेतली. मला डाऊट आला का सुमोटो ऍक्शन साला गोरगरिबाचंच आंदोलन असल्यावर येते का? आता कुठं होता कोर्ट? कोर्टानं त्याच्यात हस्तक्षेप केला नाही. डोळे थोडेसे उघडे ठेवा, चौफेर तुम्हाला दिसन का या देशाच्या लोकशाहीचा गळा कसा घुटणं चालू आहे. मी आता 4ही बाजूले पाहून राहिलो. एवढा भ्रष्टाचार वाढला या देशात, एवढा भ्रष्टाचार वाढला. मी आता काल विधानसभेत गेलो. मले तिथं शिवसेनेचे आमदार भेटले आणि शिवसेनेचे आमदार त्याने मला सांगितलं का सर इच्छा मंत्र्यानं 1800 कोटी रुपये
पोषण आहारामध्ये खाल्ले दुपारी मध्यान्ह ते दुपारी खिचडी भेटते ना आपल्या पोट्याले त्याच्यातले मी म्हणलं कसे खाल्ले त्यानं मला पुरे RTI दाखवले. विधानसभेत प्रश्न विचारला म्हणलं 1800 कोटी रुपये खाल्ले एका योजनेत. हो म्हणे 1800 कोटी खाल्ले सर म्हणे साले खाते डकार बी देत नाही. म्हणलं कसे खाल्ले त्यानं सांगितलं का इस्टिमेट बनवताना इस्टिमेट मध्ये लिहिलं का पोरांना ग्रीन मटर देण्यात येईल. ग्रीन मटर म्हणजे कोणतं मटर पाकिट मध्ये फ्रोझन मटर राहते -19 डिग्री सेल्सिअसचं ते आहे 135 रुपये किलो. लिहिलं 135 रुपये किलोचं आणि पोट्याले दिले दुकानातले वाहिलेले वटाने 34 रुपये किलोचे. 100 रुपये किलो मागं खाल्ले. असे प्रत्येक आयटम मागं खाल्ले आहे. 1800 करोड रुपये. किती करोड? बरं साले भ्रष्टाचार करते का ना तर कुठं कुठं करा. मी विधानसभेच्या वेळेस भोसरी मतदारसंघात सभा घ्यायला गेलो. पवार साहेब होते. सभेच्या स्टेजवर चढल्याबरोबर एक मोठं धावत आलं. अजी सर म्हणे तुम्हाला एक मुद्दा सांगायचा आहे. मी म्हणलं कोणता मुद्दा आहे पोट्यापाशी काम आहे आलो. आता मुद्दा काय? अजी सर म्हणे बॉम्ब पैसे खाल्ले म्हणे नगराध्यक्षांना बीजेपीच्या आणि नगरसेवकांना. मी म्हणलं कायचे खाल्ले ते? अजी सर म्हणे यायनं कुत्र्याच्या नसबंदीचे पैसे खाल्ले म्हणे. म्हणलं साले कुत्र्याचे नसबंदीचे ते पैसे काही सोडले का रे? मले हप झालो मी कुत्र्याच्या नसबंदीचे पैसे. मी म्हणलं तू एक RTI टाकायच्या आणि विचार म्हणलं का या पैशामध्ये कोणाकोणाच्या नसबंद्या झाल्या ज्यांना खाल्ल्या त्यातली बी केल्या का विचार एक वेळा. कुत्र्याचे नसबंदीचे पैसे खात असते का? अबे साले काही तर लिमिट ठेवा. आमच्या इथचा पालकमंत्री आहे पंकज भोयर. एवढा खाऊया साला तुम्हाला सांगतो 67 लाखाचा एक लाईट लावला. किती लाखाचा? 67 लाखाचा. मायापाशी पुरावे आहे. मला यायनं जेलमध्ये टाकलं असतं मी जर खोटं बोललो असतो ना आता म्हणजे गुंडायला असतं. माहितीचा अधिकार आहे आपल्याकडे. 67 लाखाचा एक लाईट. जगातलं 8वं आश्चर्य आहे. वर्धेच्या आरती चौकात 67 लाखाचा एक लाईट. किती लाखाचा? तुमच्या इथं किती लावला तर पाहिजे लक्ष ठेव जा. खतरनाक आहे. तो लाईट फुल झाला तर 4-5 लाख रुपयाचा असन त्याच्यापेक्षा कमी असन. 67 लाखाचा लाईट नाही. इस्टिमेट पाहिलं मला चक्कर आला. सारे म्हणलं का पैसे खातात हे? किती भयंकर आहे जी पैसे खाच्या बाबतीत. म्हणजे इतका भ्रष्टाचार फोफावला आहे. ठीक आहे. पर्सेंटेजचे रेट एवढे वाढवले आहे ना. ठेकेदार आहे विचारा ठेकेदार त्याच्या भावना सांगत रेट किती आहे. आता तर ठेकेदार एकही टेंडर घ्यायला तयार नाही. काऊन? पैसे शिवून राहिले. घेतलेले काम केलेल्या कामाचे पैसे नाही येऊन राहिले. काऊन? तर लाडकी बहीण पुरा पैसा डायरेक्ट 46,000 करोड कुठून आणणार? बजेटमध्ये डब्बा पडल्या कुठून आणणार आहे? पैसे पैसे काय झाडायला लागते का? साले सरकार घरासारखं चालवावं लागते. साधं काम आहे का? आणि जर एखादा माणूस अशा व्यवस्थेच्या विरोधात बोलत असेल. मी त्या शेतकऱ्याच्या आंदोलनात होतो तुम्हाला सांगतो. आता मी आंदोलनात होतो तर मी आंदोलनात असताना बच्चूभाऊ मुंबईला गेले ते वापस आले. मी वापस घ्यायला विमान तयार केले गेलो. त्याच विमानाने बावनकुळे आला. त्यांना पत्रकार परिषद दिन घेतली चांगली 15-20 मिनिट. आता मी तिथंच उभो. त्याची गाडी अशी माझ्यासमोर लागली. आता तो जसा माझ्यासमोरून गेला तर माझ्या अंगातला भगतसिंगचा दादा झाला. आणि जसा माझ्यासमोर आला मी वाटच पाहत होतो. मी नारे दिले सायमन गो बॅक. मोठे माझ्या मागून चिल्लावे सायमन गो बॅक. मी म्हणलं देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद. बावनकुळे मुर्दाबाद. पोट्टे नारे दे. हा कल्लोळ झाला तिथं. कल्लोळ झाल्याबरोबर तो बावनकुळे थबकला.
असा डोळे काढून पाय साल म्हणजे अरे आता कराय नसतं बाई साला. त्यानं लगेच काय केलं माहिती आहे, लगेच गाडीत बसून वर्धेच्या कलेक्टरले फोन केला असन, एसपीले फोन केला असन, कराया मास्तरवर काका तक्रारी आहे, काढा बंद्या, आणि त्या नोटीस पाठवा. तिथं मी नारे देऊन राहिलो तर नागपूरचा कमिशनर जैन म्हणून एक नवीन पोरगा लागलेला, तो धावत आला. तुम्ही नारे कशात देत आहे? नारे द्यायचे होते, धावणे सांगितलं का? सांगून नारे देत असते. तो म्हणे हे जागा वेगळ्या म्हणे नारे द्यायची. म्हणलं वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही मालक आहे, तू नौकर आहे. म्हणलं तू मला सांगू नको नारे कुठं द्यायचे. ही जागा आमच्या बापाची आहे, ठीक आहे, हे आमच्या टॅक्सच्या पैशावर चालतील. त्याने जसं सांगितलं वी द पीपल ऑफ इंडिया, तो 4 पाऊल मागं गेला. हे त्याला वाटले मटेरियल अलग आहे. कारण तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत तुमच्यावर असेच हवी होईल. आता कालची गोष्ट सांगू. हा ते राहिलं सांगायचं. मग आलो दुसऱ्या दिवशी आपला क्लास घ्यायला लागलो. क्लासच घेऊन आलो. 4 पोलीसवाले आले क्लासवर. सर म्हणे तुमचा एक नोटीस आहे. पहिला नोटीस साला बंद्या आतापर्यंतच्या 90 केसेस होत्या माझ्यावर. 90 पोलीस केसेस पुऱ्या एका कागदात लिहून आणल्या. म्हणे तुम्ही एवढे गुन्हे केले आहे, या गुन्ह्यामुळे तुम्ही कायदा व सुव्यवस्थेचं वारंवार उल्लंघन करता, म्हणून 50,000चा बॉन्ड लिहून द्या. घंटे मी देतो लिहून. साला म्हणलं मी या देशाचं संविधान, या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे विचार मी लोकांना समजून सांगतो, पण तुम्ही मले 50,000 रुपयाचा बॉन्ड म्हणता, कायदा सुव्यवस्थेचं पालन मी करत नाही. साला इथं खूपच कमाल झाली. म्हणलं मी लोकांना तिरंगा समजून सांगतो, मी नाही देत बॉन्ड लिहून. बॉन्ड लिहून देणं म्हणजे पुन्हा तू असा वागला बोलला का 50,000 रुपये भरायला लागत पहिले कोर्टात. साला हे तर खूप हुकुमशाही झाली आहे देशात. का तुम्ही जर आंदोलन केलं तर तुम्ही बॉन्ड भरून द्या. त्याच्यात तिच्या केसेस ऍड केल्या. 9-10 केसेस तर त्याच्यात त्या आंदोलनातल्याच आहे. तो जात नाही. अर्ध्या तासात पुन्हा 3 लोक आले. 2 महिला 1 माणूस. नगर परिषद वर्धा. दुसरा नोटीस आणला. माय घर बांधणं चालू आहे वर्धेला. 1 फ्लोअर लायब्ररीसाठी जास्त बांधला परवानगीच्या. लगेच नोटीस आला 24 तासाच्या आत तुमचं इलिगल बांधकाम पाडा. लगे पहा, एखादा माणूस बोलत असत व्यवस्थेच्या विरोधात जात असत तर किती काड्या करता दे. आता मी काय घेणारा माणूस होते. गेलो दुपारी शिवच्या उरावर, वर्धा नगर परिषद शिव साहेब म्हणलं हे पंकज भोयर पालकमंत्र्याच्या बापाचं 6 मजली कॉलेज आहे 4 एकरात. एका भरलं नाही पहिली याचा पाडा. मी 2 लाख भरले म्हणलं. मग माय पाडता पहिली याचा पाडा. पुन्हा 100 लोकांची यादी आणून घेतो म्हणलं वर्धेतली. ज्या दिवशी माय पाडा त्या दिवशी हात धरून त्याच्या घरावर नेऊन त्याचं बी पाडा लागलं. विचारा शिव कसा आलं हे खतरनाक. तर एक माणूस आला नगर पेशीचा मायापाशी बाहेर आला. सर तुम्ही समजून घ्या म्हणे, वरून दबाव आहे. असं सांगा ना. वरून कोणाचा दबाव आहे. तो सांगे सर कोर्टात जा स्टे घेऊन या. बरं म्हणलं. ते मला माहित होतं. म्हणलं हे नसतं सांगितलं तर मी करणार असो. पण म्हणलं तुम्ही जर ऍक्शन घेत असाल तर माझ्यापाशी तयार आहे. ठीक आहे, यायचे असे साहित्य काढून ठेवायचे तरच हे दबतात. असे हे दबत नाही. ठीक आहे. त्यानं चुकीच्या माणसाचा चुकीच्या ठिकाणी मुका घेतला.